तर सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आता मिळालेली आहे। यापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी प्राप्त झालेली होती आणि आता त्याची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी सलमान खानला मिळाली आहे। यापूर्वी सलमान खानचे वडील यांना देखील मॉर्निंग वॉक दरम्यान एक धमकीवजा चिठ्ठी मिळालेली होती। त्यानंतर सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती आणि आता पुन्हा एकदा सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। दरम्यान अल्लाह आणि देवाची मर्जी आहे तोपर्यंत आपण जिवंत राहू असं वक्तव्य सलमान खाननं या धमकीच्या प्रश्नावर दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा सलमान खानला ही धमकी मिळालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी। सागर, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती ही धमकी देण्यात आलेली आहे आणि सलमानला घरात घुसून बॉम्बनं उडवून देण्याची धमकी जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली आणि त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा जो आहे तो वरळी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेला आहे, दाखल करण्यात आलेला आणि सगळ्या या अनुषंगाने तपास सुद्धा मुंबई पोलिसांच्या वतीनं सुरू आहे। मात्र मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती याआधी सुद्धा अनेकदा अशा पद्धतीचे धमकीचे वेगवेगळे कॉल जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि संबंधित प्रकरणाचा तपास केल्यानंतर तो व्यक्ती मद्यपान केल्यानंतर नशेत त्यानं फोन केल्याचं असं बऱ्याचदा समोर आलेलं आहे। त्यामुळे आता वाहतूक विभागाचा व्हॉट्सअप क्रमांक हा पब्लिक डोमेन मध्ये असतो आणि त्यावरती कुणीही संपर्क करण्याची मुभा असते आणि म्हणून अशा पद्धतीचे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीचे निनावी धमकीचे कॉल जे आहेत ते वाहतूक पोलिसांना येत असतात आणि त्याच अनुषंगानं या प्रकरणातली गंभीरता लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार वरळी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सलमान खानला धमकी आलेल्यामुळे या प्रकरणाची गंभीरता पाहता मुंबई पोलिसांनी सगळ्या अनुषंगाने चौकशीला सुरुवात केलेली आहे आणि तपास केला जातोय। मात्र अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी।